बोलणं झालं तुमचं फार काळ तुम्हाला समोरच्याकडेही शब्द नव्हते, कुणाला फार दाखवले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत या दोन्ही. अतिशय भावूक अशा प्रकारचा हा प्रसंग होता. खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे. महत्वाचा मुद्दा, जगदळे कुटुंबियांनीच त्यांचे मेसेज जे आहेत प्रगती जगदळे त्यांनी फायनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली. निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल. धर्म विचारून गोळ्या घातल्या अशा पद्धतीचं सांगितलं जाते. पीडित कुटुंबांनी सुद्धा ठरत ती व्यथा मांडली. शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही. प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात, एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या का नाही. बघा, कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही. ही वाद करण्याची वेळ नाही. जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे. ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील. ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील. मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत, त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही. सिंधू करारासाठी असं आहे की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे 3-4 योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचं त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे. पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल. आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय, अशा प्रकारची जागा दाखवावी लागते. ती जागा दाखवण्याचा निर्णय. आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे. देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही. मला अशा लोकांची क्यू येते. मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही, क्यू येते. काँग्रेस स्वतःला शिल्लक ठेवत नाहीये.